खर्च आला तरी 700-800 रुपये। आता तर सन्माननीय सदस्यांनी दिलेली माहिती खरी धरली पाहिजे, 1200 रुपये भरावे लागतात। हा अध्यक्षमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेचा सरासरीने लोकांची पिळवणूक आहे, त्यामुळे आपण स्वतः लक्ष यात घालावं अशी माझी आपणाला विनंती आहे। ठीक आहे, शासनाने दिलेल्या माहिती संदर्भात योग्य ती चौकशी करून उपाययोजना करावी। अध्यक्ष महोदय, पुणे महानगरपालिकेमध्ये 1997 साली धनकवडी, वारजे, दायरी, कात्रज त्याचप्रमाणे वडगाव हा भाग समाविष्ट झालेला होता आणि या भागातील गुंठेवारीने घरे नियमित करण्यात आली आणि जे गुंठेवारीने घरे नियमित केल्याच्या नंतर त्या ठिकाणचे असणारे नियमितकरणाचे नकाशे असतील, कागदपत्र असतील, हे या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या रेकॉर्ड रूम मधून गहाळ झालेले आहे आणि त्यामुळे संबंधित नागरिकांना जर त्या ठिकाणी संबंधित असणारे कागदपत्र असतील, केलेली गुंठेवारी असेल, या संदर्भामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये सतत हेलपाटे मारावे लागत असतात। खरं तर त्या ठिकाणी जे गुंठेवारीमध्ये जी गहाळ झालेली कागदपत्र आहे, ज्या अधिकाऱ्याने हे गहाळ केलेले आहे त्याच्यावर एक कार्यवाही होणे अत्यावश्यक आहे। आणि दुसरं अध्यक्ष महोदय असं आहे की या ठिकाणी जे गुंठेवारी, बोगस गुंठेवारी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे, त्यामुळे या ठिकाणच्या रेकॉर्ड मधील संपूर्ण कागदपत्रे गहाळ करण्यात आलेली आहे। याची सविस्तर चौकशी होणं अत्यावश्यक आहे, अन्यथा पुणे महानगरपालिकेमधून या ठिकाणी जसं हेच प्रकार गुंठेवारीची कागदपत्र गहाळ झालेली आहे तर अन्य सुद्धा कागदपत्र गहाळ होतील, याची या ठिकाणी आपण कारवाई करू। खरं तर त्या ठिकाणी डिजिटल प्रणाली लागू करणे अत्यावश्यक होतं। नागरिकाला ऑनलाईन अर्जावरून कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी। या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी या ठिकाणी पॉइंट्स मागणी करत आहे। अध्यक्ष महोदय, धन्यवाद। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे अत्यंत महत्त्वाची घटना मी सभागृहासमोर मांडत आहे। दिनांक 17 मार्च रोजी संध्याकाळची घटना आहे। डहाणू तालुक्यातील सुकड आंबा शिरसूनपाडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत बांधलेल्या टाकीवरती 3 शालेय विद्यार्थिनी खेळत असताना त्या टाकीचा स्लॅब कोसळून 2 7वीत शिकणाऱ्या मुलींचा मृत्यू झालेला आहे अध्यक्ष महोदय, आणि एक मुलगी गंभीर जखमी झालेली आहे। तर या दुर्घटनेच्या बाबतीत जे दोषी अधिकारी आणि ठेकेदार आहेत, जे या निकृष्ट बांधकामाला जबाबदार आहेत, अशा अधिकाऱ्यांवरती आणि ठेकेदारांवरती शासन काय कारवाई करणार आहे अध्यक्ष महोदय, ह्याची माहिती अवगत करण्यात यावी आणि अशा निकृष्ट बांधकामांची चौकशी होणं गरजेचे आहे अध्यक्ष महोदय। तर आपल्या मार्फत शासनाला निर्देश देण्यात यावेत की जलजीवन मार्फत अनेक निकृष्ट टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत, तर याची चौकशी होईल का? श्री हेमंत रासने। माननीय अध्यक्ष महोदय, आज सकाळी 7:30 वाजता हिंजवडी फेज 1 मध्ये एक मिनी बस ग्राफिक्स या कंपनीची हिंजवडी फेज 1 मध्ये आली असताना त्या गाडीच्या इंजिनला आग लागली आणि आग लागली कशी बघण्याकरता ड्रायव्हर खाली उतरल्यानंतर ते आग भडकली आणि त्या आगीमध्ये बसमध्ये असणाऱ्या 4 जणांचा सुभाष भोसले, शंकर शिंदे, गुरुदास लोकरे, राजू चव्हाण यांचा मृत्यू झाला आणि 6 जण सुखरूप बाहेर पडले। ह्या कंपनीची ज्या जणांचा मृत्यू झाला त्यांना कंपनीकडे शासनाने आदेश देऊन त्यांना जास्तीत जास्त मदत करून द्यावी आणि ही जी गाडी होती ह्या गाडीत खरंच